करणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. किती नाचतो सावकाश सांडेल ना. हिना पार्टी कशी करतात? तू पार्टी नाही कधी केली? केली ना. आम्ही आईनाथला जायचो, भेळपुरी खायचो, पाणीपुरी खायचो, कुल्फी खायचो आम्ही 2 स्कूप मँगो. बाप रे. पण तुम्ही कशी करता पार्टी? आम्ही काय पार्टी कशी करायची माहिती नाही हिला. सांगायचं का? हे नको रे नको, हे अजिबात नको, आता काही गरज नाही त्याची. सांगा ना. सांगा. पार्टी म्हणजे एन्जॉय करायचं. मग मजा मजा करायची म्हणजे मजा. पार्टी म्हणजे डीजे. हा नाचायचं, थोडंफार नाचायचं, म्हणजे गाणी लावायची नाचायचं. पार्टी म्हणजे ड्रेस कोड. ड्रेस कोड म्हणजे ते कंडक्टर, ड्रायव्हर, वॉचमन, पोस्टमन घालतात तसं. हा मुलांचा ड्रेस कोड झाला. मुलींचा ड्रेस कोड म्हणजे छोटे छोटे कपडे. एअर होस्टेस. हाय प्रोफाईल रिसेप्शनिस्ट किंवा स्विम सूट. ओ 1 पीस. नो प्लीज. पार्टी म्हणजे ना आपल्या सगळ्या फ्रेंड्सला बोलायचं आणि खूप मजा करायची. फक्त क्लोज फ्रेंड्स. क्लोज फ्रेंड्स म्हणजे नागावकरांची प्रगल्भा वगैरे ना. आय लव्ह यू. प्रगल्भा. क्यू आय गॉट यू मेसेज. कसला मेसेज? मला काय माहिती. पार्टी बद्दल बोलवतो ना आपण. पार्टी. पार्टी पार्टी म्हणजे सॅम सॅम हे सॅम पार्टी म्हणजे काय रे? सराफ. काय रेश्मा कळलं का? शराब, मद्यपान. म्हणजे दारू. दारू. नाही ताई त्याच. आता तू मला असं सांगूस की तू कधीच दारू प्यायली नाहीयेस वगैरे? कधीच नाही. हे बघ, आधी प्यायलीस का नाही माहित नाही, पण आमच्या बरोबर आज रात्री तुला दारू प्यावी लागेल. हे अरे काय काय तुम्ही बोलताय? हा रेश्मा झाली आहे सगळी तयारी? आलेच बटाटे वडे आणते. ये लवकर, आम्ही वाट बघतोय तुझी. गाईस तिला कळणार तर नाही ना आपण खोटी दारू पितोय? बस ना. कमवता लेवू. काय? फ्रेंच मध्ये प्रश्न विचारला मी तुला, उत्तर दे. मला कसं कळेल? आयुष्यात पहिल्यांदा ऐकते मी फ्रेंड. एक्झॅक्टली. रेशमाने सुद्धा आयुष्यात कधीही दारू प्यायलेली नाही. ती एक वेळ खरी दारू ओळखू शकेल, पण खोटी दारू नाही. कारण खोटी दारू तिने फिल्म्स मध्ये सुद्धा बघितली नसेल. हो, किंवा नाटकात. आय एम शुअर तिने अशी कुठली कादंबरी सुद्धा वाचली नसणार किंवा कविता. आणि या पिढीने एकच प्याला बघण्याचं काही कारणच नाहीये. काहीतरी म्हणत होतास का तू? आता काय विचार ऐकायला येतात का काय तुला? म्हणजे मी विचार करत होतो की आपण तरी कुठे प्यायली ना अशी खोटी दारू. म्हणजे आपल्याला कसं कळणार की ती प्यायल्यावर कसं होतं, काय होतं? आपण ऍक्टिंग करतोय रे. म्हणजे आपण मोकळे वगलो की रेश्मा मोकळी वगणार. आपण मनातलं बोललो की रेश्मा मनातलं बोलणार. त्यासाठी सगळं चाललंय. पण तरी सुद्धा म्हणजे आपण हे सरबत पितोय, ती सुद्धा हे सरबत पिणार, तर मग तिला कळणार नाही का की सारखं दिसतंय? नाही कळणार तिला, कारण आपल्या लिंबू सरबताची चव वेगळी आहे. आपल्या लिंबू सरबतात मी कोल्ड्रिंक मिक्स केले आणि तिचं लिंबू सरबत तसंच आहे, नीट. कळलं, नीट कळलं. गरम गरम वडे. चला चला Guys. ग्लास. ग्लास ग्लास ग्लास. Cheers guys. Cheers, cheers, member. ए मस्त झालंय सरबत. सरबतच पिताय ना सगळे?
सरबतच बट विथ वॉडका. हा वोडका पण सरबतासारखंच दिसतंय. वोडका पाण्यासारखीच असते रेश्मा. त्यात तू जे मिसळशील ना त्याचा रंग ती घेते आणि मग आपल्याला रंग दाखवते. क्या बात आहे. बघतेस का पिऊन? नाही नाही नको, तुम्ही प्या. ठीक आहे, घाबरू नकोस. पण ये बस तर आमच्या बरोबर. ये की. त्याच्यासाठी पार्टी आहे ना आजची. मग काय? अरे काय ओढे काय मस्त वास येतो. नाही मला माहितीये सगळेच ग्लासेस सेम दिसत आहेत, पण तुझ्या समोर असलेला उचल, त्यात लिंबू सरबत आहे नीट. नक्की ना? ताई तुला दुसरं काही पाजू का? मी लिंबू सरबत आहे, मी स्वतः टेस्ट करून बघितलंय. पी पी बिंदास पी. Cheers! या बनाय यार. ए रेश्मा, तू तर गेम सांगितला होता ना, सांग ना या सगळ्यांना, खेळूया आपण. गेम वगैरे काय खेळता यार? तिसरीत का तुम्ही? अरे खेळ ना, एवढं काय, बी अ स्पोर्ट यार. आशू हा? नाही मग गेम गेम कसा आहे म्हणजे की बसून खेळायचं आहे का असा उभं राहून? कारण कसं एकदा मी बसलो ना की बैठक सोडत नाही ना मी. नाही, गेम बसूनच खेळायचा. ए मग मी रेडी आहे. काय खेळ आहे? आपल्या शेजारी जी कोणी व्यक्ती बसली आहे ना, तिच्याबद्दल आपण 2 गोष्टी चांगल्या बोलायच्या. वेगळा काही खेळ नाही का? Inky Pinky Ponky, father had a donkey. Donkey died, father cried. Inky Pinky Ponky. Minal. येस. माझ्यापासून काय यार? ओके, रेश्मा बद्दल बोलते मी. नाही नाही, तुझ्या उजव्या बाजूला जी व्यक्ती बसली आहे ना, तिच्याबद्दल बोलायचंय. कैवल्य ना इतका भयंकर. चांगलं बोलायचंय मिनल, चांगलं. तेच चांगलाच म्युझिक कंपोजर आहे तो. म्हणजे त्याला असं फार वाटतं की आपण फार भारी आहोत. म्हणजे आहेच तो, असेलही. ठीक आहे, म्हणजे याला ना माणसांशी नाही नीट बोलताय. म्हणजे काही लोक असतात ना ज्यांना नाही डील करता येत माणसांबरोबर, पण माणूस म्हणून गुड फ्रेंड. इतकी खराब ऍक्टर आहेस ना मिनल, खोटेपणाची सुद्धा ऍक्टिंग जमली नाही का तुला? नाही, ऍक्टिंगचा मुद्दाच नाही. तू माणूस म्हणून जसा आहेस ना तेवढंच बोलले मी. खरं आणि मला तर असं वाटतं की हा गेम तुझ्या स्वभावासाठीच योग्य नाही. 1 मिनिट, भांडू नका. हे बघ कैवल्य, तुला मिनल बद्दल नाही, सुजय बद्दल बोलायचंय. मी फक्त स्वतःबद्दल चांगलं बोललं तर नाही चालणार का? तुझ्या उजव्या बाजूला तूच आहेस का? सुजय. सुजय हा घरमालक आहे. सुजय अत्यंत दिलदार माणूस आहे. तो अजिबात कंजूस नाहीये. म्हणजे पैशाची त्याला काही पडलेलीच नाहीये. तो इतक्या मोठ्या मनाचा आहे की तो त्याच्या मित्रांवर लिटरली पैसे उधळतो. त्याचं आयुष्य म्हणजे एक उघडं पुस्तक आहे. कोणी या वाचून जा. सगळ्यांना त्याच्याबद्दल सगळं माहिती असतं, काही सिक्रेट्स नाहीयेत. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की यारो का यार, सुजय है सबसे दिलदार. कसलं कॉमेडी आहे ना काही बोलले. तो याला दिलदार बोलला. सुजय, आता तू. आशू, जेम ऑफ अ पर्सन. चांगलं बोललो तुझ्याविषयी. अँड इनक्रेडिबली इलिटरेट. थँक्यू. फॅब्युलसली फिल्दी. थँक्यू. परपेच्युअली युजलेस. थँक्यू. अँड मोर ऑर लेस अ मोरॉन. आय एम द मोरॉन. I am the moron. काय बोलतोय हा? ॲना काय झालं? अरे मूर्ख म्हणाला तुला तो. आय लव्ह. तो चांगलं बोलला माझ्याविषयी. चांगलं. हं? मी आता काय बोलतो बघा. हे आहे ना
एक नंबरची मूर्ख आहे. म्हणजे लोक मरून जरी गेले ना तरी हिला काही फरक नाही पडणार, कारण तिला कशाचाच काही फरक पडत नाही. ती आपल्या जगात वावरत असते, बागडत असते परीकथेतल्या दुनियेसारखी. इथे लोकांचे मर्डर होतात, एन्काउंटर होतात, पण हिला काही माहितीच नसतं. आणि ना हिची उंची, बुद्धी आणि नाक इतकं छोट आहे ना. बास आशू, मी नाही ऐकून घेणार काही आता. मी काय बोलले तुला? मी तो तुला मोरण म्हणाला त्याचा अर्थ मी सांगितला ना तुला. आणि काय रे मला सकाळपासून चिडवतोस नाकावर, ते पण बोलायचं नाही आता तू माझ्याशी. आय एम द मोरॉन. आय लव्ह. कसे आहात तुम्ही? एकही जण काहीच चांगलं बोललं नाही. अगं मग काय, पण किमान खरं तरी बोललो आम्ही. बस एवढंच खरंय. आपण एकमेकांच्या वाईट गोष्टी किती सहज सांगतो नाही. चांगलं बोलायला सांगितलं तर त्रास झाला. रस्त्याने चालत होते मी, ओळख ना पाळख मिनलने मला या घरात आणलं. एवढं मोठं मन आहे तिचं. कैवल्य गंभीर प्रसंगी आपल्याला हसवतो, जोक्स मारतो, पण ते आपल्याला त्या प्रसंगातनं बाहेर काढायला, टफ करायला. आणि अनावर तर सगळे हसतात, पण ती इतक्या मोठ्या मनाची आहे की ती हसू देते. आपण चार्ली चॅप्लिनला का मोठा मानतो? कारण तो आपल्याला हसवतो, स्वतःवर विनोद करून हसवतो. आणि आशू नसता तर आपल्या घरातलं कोणतंही काम झालं असतं का? कुठलंही काम असलं तरी तो धावून येतो. कैवल्य आणि सुजय यायच्या आधी तो असतो. आणि सुजय गप्प राहतो पण सगळी कामं करतो. आपण घराचं भाडं देतो पण इतर जे खर्च आहेत ते तो न सांगून करतो. बल्ब गेला, किराणा संपला, कैवल्याच्या गिटारची तार तुटली, मिनलचं कारचं भाडं राहिलं तर तो असतो ना. आणि ह्याचा हिशोबही मागत नाही. आणि तुम्ही म्हणता एवढंच खरं. थँक्यू. इतने अजीज मिले हैं आज मैं खाने में, इतने अजीज मिले हैं आज मैं खाने में, हर जाम से एक दोस्त छलकता है. ऍक्च्युली त्यावरनं आठवलं, कैवल्य तुझे ते गिटारच्या तारेचे 300 दिलेत, ते कधी देणार आहेस? मीनल आधीचे 700 तुंबलेत, ते कधी सोडणार? नाही, किराणा आणि साबणाचे नाही मागते मी रेश्मा, पण हे द्यायला लागतील त्यांना. मग काय? स्कॉलर माग रे, तू माग, तुला पाहिजे तेवढे माग. हं? तू दोस्त आहे रे आपला, फक्त आत्ता नको मागू. म्हणजे माझ्याकडे पैसे आले ना तर पक्का एक रूम ह्याला नाला सोपाऱ्यात. आणि रेश्मा थँक्यू. मला पहिल्यांदा वाटलं आज मी चांगलं आहे. रेश्मा, रेश्मा, हे काय चाललंय यार? या रेशमामुळे आपण सगळ्यांबद्दल फक्त चांगलं बोलतो यार. पण आता बास. आता नवीन गेम, पंचिंग बॅग. येस, कम ऑन. येस, आता सगळ्यांनी सगळ्यांबद्दल फक्त वाईट बोलायचंय. कम ऑन, न्यू गेम पंचिंग बॅग. आता स्टार्ट. येस, पण म्हणजे सोपं आहे हे बघ रेश्मा. आपल्या शेजारी बाजारी वर खाली जे कोणी दिसेल त्याला आपण खूप घाण आरवाच वाईट साईट बोलायचं. का कॅथार्सिस. कॅथार्सिस कॅथार्सिस म्हणजे मोती बिंदू.
व्हॉट आर यू सेइंग मिस्टर बियर्ड? कॅथार्सिस म्हणजे आपल्या मनात जी काय तगमग, तडफड, गरळ, गडबड आहे ना, ती बाहेर काढायची. फटफट फटफट अशी. पण कसं? येस येस. मला ना या सगळ्या पुरुषांचा भयानक राग येतो. भेंडी काय समजतात काय स्वतःला? गवार एकेकाला असा खोपच्यात घेऊन धुतला पाहिजे. रडला नाहीत ना तर माझं नाव बदलीन मी. मिनाल. साले. थँक्यू माय फ्रेंड्स, थँक्यू थँक्यू. तुम्हाला माहितीये का फ्रेंड्स, माझे प्रश्नच वेगळे आहेत तुम्हा सामान्य लोकांपेक्षा. माझे प्रश्न फार मोठे आहेत, फार मोठे आहेत. जसं पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग, पातळ होत जाणारा ओझोनचा थर आणि माजलेला नागावकर. क्या बात, क्या बात. क्या बात. त्रास होतो मला, त्रास. क्या बात है, बहुत अच्छे. अरे माझ्या या काकाच्या फ्लॅट मध्ये आपण सगळे गुण्या गोविंदानं राहतो, पण हा नागावकर मात्र माझ्या डोक्यात जातो. सुजय, तो नागावकर परवडला रे, पण त्याची मुलगी नको, डोक्यात जाते रे. माझ्याकडे वाकड्या नजरेने बघते रे ती. प्रगल्भा. हाय एव्हरीबॉडी. हाय कायू. कैवल्य. तेच ते रे. प्रगल्भा, तुम्ही सगळे अजून तयार नाही झालात? आज आपली कॉस्ट्युम पार्टी आहे ना? केऊ, तू कोण होणार आहेस? बळीचा बकरा. हिला कोणी बोलवलं? आशू? काय मी नाही बोलवलं. अगं, आज सकाळी सॅमच्या गट्ट्यावर बोलत होतात ना तुम्ही? आय मीन, माझ्यासाठी सिक्रेट मेसेज पाठवलात ना तुम्ही, म्हणून आले मी. अरे मला येतच नाही सिक्रेट मेसेज करता. ए मिनल, तू कोण होणार आहेस? तू काय झाली आहेस? 1 हा 2 हा. and 3. Dun, dun, dun. एअर हॉस्टेस झालीये मी, हवाई सुंदरी. कशी असते मी? हवाई ठीक आहे, पण कुठल्या एअरलाइन्स मध्ये अशी सुंदरी असते? यू नॉटी. ए ऐका ना, तुम्ही सगळेजण ना माझे पॅसेंजर्स व्हा. मी तुमची एअर हॉस्टेस. ओके? मी नमस्कार. कृपया अपनी कुर्सी की पेटियां बांध ले, हवाई जहाज अभी उड़ान भरने वाला है. आज हे प्लेन नक्की क्रॅश होणार. सो काय प्लॅन आहे पार्टीचा? प्रगल्भा, मला जावं लागेल. कुठं? मला विमान लागतं. चक्कर येते राऊंड राऊंड. अरे पण पार्टी. अगं ते आमच्या पार्टीचं काय आहे ना. काय? चला. अगं तुम्ही दोघी तरी का गेले? हवाई, आगे तुझा रेनकोट. एक्सक्यूज मी. कैवो तू ॲना, तुला नाही जायचंय का आतमध्ये? सॉरी हा केवल. एक्सक्यूज मी. जा ना. बाय. थांब ना आहे ना. प्रगल्भाला विमान खेळायचंय ना, किती मजा येईल. सॉरी एन्जॉय. बस ना. मला सांग, काय सर्व करू मी सर तुम्हाला? 2 glasses ऑफ पॉइझन प्लीज. ठीक आहे. काय हो? आशु, सुजय, मला वाचवा. घरात कोणी आहे का? आज सगळेच घरात असतील नाही का?
अगदी देवासारखे आलात काका. हो. अरे आम्हाला कळत नाही का काय इथे काय सुरू आहे ते. वा 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 वा. नाही म्हणजे हे असले उद्योग आहेत ना, हे सोसायटीमध्ये चालणार नाहीत. या सगळ्या तुमच्या उडाण टप्पू उद्योगामुळेच सगळ्या संस्कृतीचा ऱ्हास होतोय, बाकी काय. मिनल मिनल प्लीज मला वाचव. पप्पा जीव घेतील माझा. तू खूप स्ट्रिक्ट आहेत ते. हे बघ, एकतर तू माझ्या डोक्यात जातेस. प्लीज असं नको करूस. ऍटलीस्ट माझं बाथरूम तर येते प्लीज. हा. हे म्हणजे आश्चर्य वाटतंय मला. म्हणजे मुलं आणि मुली दोघंही मिळून एकत्र दारू पित आहे. वा. का सगळं मुलांनीच करायचं, मुलींनी काहीच नाही करायचं का? नाही नाही, मुलींनी सुद्धा मोठ्यांना उद्दामपणे बोलायचं ना. बोल बेटा बोल. हा हे सगळं तुम्ही आम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्या मुलीला का नाही सांगत? तिला लपवावं लागेल, नाहीतर सगळं तिचं खापर आपल्यावरच फुटेल. कैवल्य. अरे हो, चला आतमध्ये पण जाऊन बघूया आणखी काय वाढून ठेवलंय ते. हा चला चला बाजूला वा, मला शोधू देत. कुठे कुठे काय काय ठेवलंय इथे ते. शोधा. नाही नाही, माझं काम मी करतोच आहे. तेच कुठे कुठे बाटल्या लपून ठेवल्यात ना, ते बघायला आलोय मी. इकडे नाही, इकडे पण नाही. कुठे ठेवले असतील बरं? नाही, तुमच्या मित्रांचं प्रेम इतकं आहे ना, जणू अगदी द्राक्षांचे घडच. नाही, त्यावरच मला असा संशय वाटतोय की द्राक्षा सवाच्या बाटल्या इथेच लपवलेल्या असतील. चला वा बाजूला, चला मला शोधू देत. चल चल. नाही नाही, शोधायचंय मला. चल चल. नाही नागावकर, नाही काय पाया कशाला पडताय? बरं दिसतं का ते? नाही, बाटल्या जर का आतमध्ये सापडल्या ना, तर हेच पाय सोसायटीच्या बाहेर दिसतील. क्या बात आहे. यस यस, थँक्यू. बाटल्या बाटल्या इकडे नाही. कुठे परत शोधायचे आता? कुठे परत शोधायचं? हो, हो, हो. काका जेन्युअनली सांगतो, काय आम्ही ते पित नव्हतो. गंमत म्हणून आम्ही इथे फक्त सरबत. पण मी पण गंमत म्हणून तुमची कंप्लेंट केली तर? अरे पण मुलांनो, माझं तसं काही तुमच्याशी वैर नाहीच आहे ना. नाही म्हणजे एका अटीवर मी तुम्हाला इथे राहू देतो. बोला. सोडा. सोड. मला सोडा मिळेल का? आणि एक ग्लास. त्याच काय आहे, बायको घरामध्ये दारू पिऊ देत नाही ना. आणि पाणी फक्त सोड्यामध्ये मी घेत नाही ना, मिक्स. येस 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 येस. वा काका, आता तुमचा कार्यक्रम इथे चालू दे. हो. फक्त बाहेर येऊ नका. का 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 का? मिनल, मिनलला कंट्रोल होत नाही. तुमच्या मिसेस समोर चुकून बोलली तर? अरे देवा. नाही नाही नाही, पण आम्ही कंट्रोल करतो ना तिला. येस, थँक्यू थँक्यू. चालेल. एन्जॉय. आता मला दुसरं काही नको. थँक्यू थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मी वाचले, नाही तर माझी वाट होती. येऊ येऊ. मुलांनो, फ्रीज मध्ये बर्फ नाही अरे. प्रगल्भा, मीनल
मीनल सोड ना मला. कशाला धरलायस? मला नाही यायचंय. का जबरदस्ती करतेस तू? मी खरं सांगते मला नाही यायचंय. अगं तू काय करतेस इथे? पप्पा मी नाही. पप्पा हिने मला इथे जबरदस्ती बोलावून आणलं. मी हिला सांगत होते पार्टी वगैरेला मी जात नाही. मला अजिबात आवडत नाही. माझ्या पप्पांनी माझ्यावर जे संस्कार केले ते कसे विसरू शकते ना मी. पप्पा मी अंघोळीला चालले होते. मीनलने मला जबरदस्ती इथे खेचून आणलं. येऊ मी? मम्माला काय सांगू? तिला काय सांगायचं ते मी सांगतो, तू आधी जा. प्रगल्भा खोटं कसं बोलतेस? हा? मी मारेन तुला. तू तुझी मुलगी खोटं बोलते ना गं? मीनल जाऊ दे, मीनल जाऊ दे, जाऊ दे. सगळी पार्टी नाचवली यार त्या नागावकरनी. ग्लास पण घाण केला. एक मिनिट, आणि आता एक मुद्दा माझ्या लक्षात आलाय. हे घर माझ्या काकाच आहे, मी आपल्या मालकीचं आहे. हा नागावकर आपल्याला बाहेर काढूच शकत नाही. मुद्दा त्याला जाऊन सांगायला पाहिजे. त्या प्रगल्भामुळे मी हे घर सोडीन यार एक दिवशी, किंवा शहर. मेरा 16 का डोला 46 की छाती, सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली. 16 का डोला 46 की छाती, सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली. आता माझी सटकली. थांबा जरा. काय लोचा झालाय. रेशमाच्या बाबांचा फोन आलाय. टेन्शन आहे. ताईला टेन्शन आहे? बाबांचा फोन आला होता. 10 मिनिटात करतो म्हणाले. त्यांना माझ्याशी आणि राकेशशी दोघांशी बोलायचंय. आत्ताच बोलायचं ना? पण राकेश आहेत का इथे? ओ अगं थाप मारायची ना काहीतरी. म्हणाले मी बाबांना की सकाळी करते फोन, पण ते म्हणतायत नाही, त्यांना आत्ताच बोलायचं. 10 मिनिटात करणार आहेत फोन. कसे येणार राकेश इथे? मग काय भाऊजींना घेऊन यायचंय का इकडे? ते नाही येणार आशू. अगं ते येतील. प्रेम ग ताई, प्रेम. प्रेम हवं असतं माणसाला फक्त. प्रेमानं माणसं जिंकता येतात. आलो मी. काय झालं असेल? बाबांना इतक्या तातडीने का बोलायचं आमच्या दोघांशी? रेवाच्या लग्नाचं काहीतरी? बाबांची तब्येत नाही ना बिघडली असणार? असं काही झालं नसेल. सहज केला असेल ना त्यांनी फोन. अरे देवा, काय ग काय झालं? यात नक्की काय होतं? काय नाही, कोल्ड्रिंक नव्हतं, दारू होती. नेमका लार्ज पेक प्यायलीस तू. हो का रे? मी दारू प्यायले. हो ग. देवा, देवा मला माफ कर देवा. मला माफ कर देवा. माझ्याकडून खूप मोठं पाप घडलंय. मला माफ कर.
रेश्मा, अगं इट्स ओके. नाही अगं चालतं अगं. नाही, असं कसं चालतं? हे बघ, मला एक सांग, तुला माहिती होतं का ह्याच्यात दारू आहे? नाही, मला खरंच माहित नव्हतं. तू चुकून प्यायलीस की नाही? हो ग, मी चुकून प्यायले. मी खरंच चुकून प्यायले. हो, मला माहितीये तू चुकून पेलीस. तेच म्हणते मी, आम्हाला माहितीये तू चुकून पेलीस, तुला माहितीये तू चुकून पेलीस. अगं देवाला पण माहितीये तू चुकून पेलीस, तो नाही करणार तुला शिक्षा. आणि मी काय म्हणते, आता पेलीच आहेस ना, मग मी तुला सांगते की आता तुला पुढे काय होईल. नाही, एवढं भयानक काहीच होणार नाहीये, पण तुला ना सगळं जग असं सुंदर दिसायला लागेल, एकदम प्रसन्न वाटेल. तू जे काही सोसलंयस ना, तुझ्या मनात जे काही साचलंय, तळमळ, घुसमट, खदखद, सगळं बाहेर पडेल. पटापटा. एक्झॅक्टली. सुजयनी सांगितलं ना, कॅथार्सिस. आणि आता ना तुला छान म्युझिक ऐकायला येईल. नाही येत. नीट लक्ष दे, येईल. आलं. अरे ना रे ना रे ना, अरे ना रे ना रे ना, अरे ना रे बाबा ना, रब्बा मेरे मैनू बचा. आपण पासून एक खोटी दारू तुला एवढी खरी कसं काय चढली? अरे ना रे ना रे ना, खदखद खदखद. अरे ना रे बाबा ना, रब्बा मेरे काय बघतोस? मैनू बचा. बघायचं नाही. विचित्र वागतेय का? नाही, विचित्र नाही, फक्त थोडी वेडी वाकडी नाचतीयस, प्रचंड कर्कश आवाजात गातीयस आणि जस्ट मेंटल हॉस्पिटल मधनं पळून आल्यासारखी वाटतेस. बाकी सगळं नॉर्मल आहे. ए टिल्ल्या, गाणं बदल. दिल तो पागल है. नो, दिल चाहता है. अजिबात नाही. तुझे मेरी कसम. शी, अशा फिल्म बॅन करून टाकल्या पाहिजे. बॅन. अरे काय, कुणावर तरी प्रेम आहे म्हणून लग्न सोडून पळून जायचं? आपल्या जोडीदाराचा विचारही करायचा नाही काय रे? अरे कैवल्य, बोल. प्रेम असतं ना तुमचं? प्रेम असतं ना, मग का नाही सांगितलं आधी? लग्नानंतरच कसं सुचतं रे? ज्या मुलीला आपण आपल्या प्रेमासाठी मंडपातून सोडून आलोय, तिच्या घरच्यांचं काय होतंय माहितीये का? माहितीये का तुला? नाही, कारण तुमचं झालं ना हॅपी एंडिंग, आणि आमचं बुसकाट. करेक्ट आहे. अशा सिनेमांवर ना बंदी आणली पाहिजे, आणि या लग्न लाईटली घेणाऱ्या माणसांना ना तुरुंगात डांबलं पाहिजे. याला शिक्षा. नो, नाही, हे बघा प्लीज, नाही, हे बघा तुम्ही मला मारू नका प्लीज. मला कळतंय तुम्ही इथे मला फसवून आणलेलं आहे. हा, मला कळतंय. हे बघा, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. नाही नाही, गालाला अजिबात नको. तिथे निशाने मारलं होतं एकदा, म्हणजे लाडाने. हा, पण 3 दिवस फरण गेला नव्हता. हे बघा, नो व्हायलन्स. मी ओरडेन. भाऊजी, हो, काय बोलताय हो तुम्ही? हा, आमचे लाडके भाऊजी, आम्ही मारू का तुम्हाला?
हा कोणीतरी मारेल का सुजय? सांग ना, विश्वास बसत नाही यांचा. नाही कोणी मारणार नाही तुला इथे. तू कितीही नालायक असलास तरी सुद्धा. आणि हो, आमच्या रेशमाच्या डॅडचा फोन येणार आहे, हा. सो त्यांच्याशी बोलायचं आणि इथून सटकायचं. कधी? हा मग करा ना फोन, लवकर फोन करा, मला उशीर होईल. ते निशा वाट बघते ना. प्लीज कर ना लवकर फोन. चल लाव फोन, मी बोलतो. मी या अवस्थेत नाही बोलू शकत बाबांची. ताई थांबा तुम्ही, हा भाऊजी थांबा. ए मी खूप मोठी चूक केली आहे मिनल. तर मी कशी बोलू बाबांशी? घोर पाप केलाय मी. अगं रेश्मा, पण तू लिंबू सरबत पिऊन बाबांशी बोलायला का घाबरतीये? आम्ही लिंबू सरबतामध्ये कोल्ड्रिंक मिक्स केलं होतं, दारू नाही. अगं आम्ही कोणीच पित नाही, पण फक्त मस्ती करायची असते आम्हाला. पण ही जर खरी दारू नव्हती तर मग मी अशी का वागले? कॅथार्सिस. तुला असं वाटलं की तू दारू पेलीस म्हणून तू अशी वागू शकलीस, पण दारू न पिता सुद्धा असं वागता आलं पाहिजे. खूप साठवलं होतंस यार तू मनात. राकेशचं टेन्शन, घरचा प्रॉब्लेम, डम्पिंग ग्राउंड झालं होतं तुझ्या मनाचं. रेश्मा, बाबांचा फोन आहे, बाबांचा फोन आहे की. घेऊ? हॅलो बाबा. हो राकेश आलेत, अंघोळीवरनं आलेत. बेटा फोन स्पीकरवर टाक. मला तुम्हा दोघांशीही बोलायचंय, खूप महत्वाचं. स्पीकरवर टाकायला सांगतात. हॅलो बाबा, सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे. खरं सांगू, आज मी खूप आनंदी आहे. तुमच्या घरी येऊन मला खूप छान वाटलं. तुम्ही दोघंही एकमेकांना अगदी अनुरूप आहात. तुमचा दोघांचा सुखाचा संसार सुरू झालेला बघून मला खूप खूप समाधान मिळालं. बेटा, तुला तुझ्या घरात वावरताना, राकेशला तुझी काळजी करताना बघून भरून पावलं मी. म्हणून तुम्हा दोघांशी बोलायचं होतं. राकेश, माझ्या पोरीला जपा. निरागस आहे होती, आणि रेश्मा, तू सुद्धा राकेशला जप. त्याची सुख दुःख आता तुझी झाली. असंच एकमेकावर प्रेम करा. मी असंच बोलत राहील. काळजी घ्या. ठेवतो फोन. गुड नाईट बाबा. रेश्मा, कधी कधी काहीच कळत नाही. असं वाटतं ना, हे लग्न उगाचच केलं मी. दिवसभर नुसतं टेन्शन टेन्शन आणि टेन्शन. तुझं बरं आहे रेश्मा, खरंच. इकडे सगळे तुझे मित्र आहेत, तू इथे या सगळ्यांबरोबर राहतेस. कोणतेही पाश नाहीत, कोणतेही बंधन नाही. आणि माझं काय, नेहमीच कधी हिला सांभाळा, कधी तिला सांभाळा. हिला निशाला. आणि
निशा समोर रेश्मा बद्दलच्या चर्चेला. पण आता सुधारली ती, पूर्वीसारखं वागत नाही. फक्त ना जरा पॉझिटिव्ह असते माझ्या बाबतीत. म्हणजे तिला सतत असं वाटत असतं की मी पळून जाईन कोणाबरोबर तरी, असं काहीतरी. राकेश, 15 मिनिट में आने वाले थे तुम. इतना वेळ लागतो बाबांशी बोलायला फोनवर? मैं वहां घर पे वेट कर रही हूँ तुम्हारा, और तुम यहाँ इन लोगों के साथ दारू पी रहे हो, पार्टी कर रहे हो. नाही नहीं, 1 मिनिट. तू प्रॉमिस केलं होतंस की तू दारूला कधीही स्पर्श करणार नाहीस. अगं ही दारू नाहीये, हे लिंबू सरबत आहे. नो नो, ग्रेट. आज ये वादा तोड़ दिया, कल शादी का वादा तोड़ देना. तसंही तुझं लग्न तर झालंच आहे ना या रेशमाशी? हो, हे बघा आमच्यात असं काही नाहीये, शपथ. लग्नाची बायको नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला असं म्हणते की आमच्यात असं काहीच नाहीये. माझा प्रॉब्लेम माहितीये का काय? मी जेव्हा ह्याच्याशी बोलत असते ना, तेव्हा आमच्यात तू तिथे नसतानाही असतेस. आणि आणि खरं सांगू का, तू तू जेव्हापासून मुंबईला आली आहेस ना, तेव्हापासून आमचं लाईफ हेल झालंय. सतत गिल्ट. निशा, आणि आणि तुला माहितीये, या गिल्ट पोटीच हा तुझ्या बरोबर येईलच मला वाटत राहतं. राकेश, मी तुझ्यासाठी माझं घर सोडून आले, माझं होणारं लग्न मोडून आले मी. रेश्मा यार, तू काय आहेस? नो सिरियसली, तू आमच्या आयुष्यात काय आहेस? तू या जगातच काय आहेस रेश्मा? सिरियसली काय आहेस तू? निशा अँड लिसन. आय एम नॉट सॉरी फॉर दिस. अरे निशा लिसन. निशा रेश्मा सॉरी, करत सॉरी. बघ रे, कॉलर, रेशमाच्या आई वडिलांनी तिला फुलासारखं जपलं असेल ना, पण चला तिच्या लाईफ मध्ये काटेच आले. असू यार, दिस गर्ल डिझर्व्स बेटर. म्हणून कदाचित ती आपल्या रूमवर आली. काय चला लाईफ. टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि फिर उड़ ना पाया. लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर जुड़ ना पाया. उड़ता हुआ वो आसमां से आकर गिरा जमीन पर. ख्वाबों में फिर भी बादल ही थे, वो कहता रहा मगर के अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे